मराठी विषयातील आमची सहल हा पाठ होणार आहोत। सहलीबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? कोण सांगा? सहल म्हणजे काय असते? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणीला आपण भेट देतो। एखाद्या नवीन ठिकाणी बरोबर आहे तुमचं। एखाद्या नवीन ठिकाणी आपण भेट द्यायला जातो म्हणजे काय असते? सहल असते। आता शैक्षणिक याच्यामध्ये आपण बघितलं तर शाळेत दरवर्षी सहल नेली जाते, बरोबर आहे। तर आता आपण मराठी विषयामध्ये आमची सहल या पाठामध्ये आपण आमराईतील सहल बघणार आहोत। आमराई म्हणजे काय असते कोणाला काय माहिती? आमराई म्हणजे काय असते? आमराई म्हणजे आता सांगलीमध्ये आमराईमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत। तर मुलांसाठी खेळण्यासाठी आहे, मंदिर आहे, परत असं वयोवृद्ध माणसांच्यासाठी म्हणजे फिरण्यासाठी जागा आहे, म्हणजे तिथं लहान मुलांना प्रौढ व्यक्तींना फिरण्यासाठी जे स्थळ निर्माण केलं जातं ज्याच्यामुळे त्यांचं मनोरंजन होईल अशा ठिकाणाला आमराई असे म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आमराईमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे, वेगवेगळ्या प्रकारची फळांची झाडे असतात, फुलांची झाडे असतात, लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था केलेली असते, वयोवृद्ध माणसांसाठी बैठकीची व्यवस्था केलेली असते, पाण्याची सोय असते। अशा ठिकाणी आपल्या शाळेतील 5वी इयत्तामध्ये आमची सहल जाणार आहे आमराईमध्ये।